हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू डॉक्टर सेट अकॅडमी। आज आपण एप्रिल 2017ची प्रश्नपत्रिका सोडवणार आहोत। तेव्हा सुरुवात करूया पहिल्या प्रश्नाने। पहिला प्रश्न आहे अध्यापनाचे प्रमुख उद्दिष्ट डॅश हे होय आणि पर्याय आहेत ए अध्ययन सुलभ करणे, बी अज्ञात तथ्यांबाबतची माहिती देणे, सी आशय सोपा करण्यासाठी शैक्षणिक साधनांचा वापर करणे, की डी विद्यार्थ्यांना अध्ययनासाठीच्या चांगल्या सवयी लावणे। आणि या प्रश्नाचे अचूक उत्तर असणार आहे पर्याय ए अध्ययन सुलभ करणे। अध्ययन व अध्यापन परस्परावलंबी प्रक्रिया आहेत। अध्यापनाचे प्रमुख उद्दिष्ट अध्ययन सुलभ करणे हे आहे। इतर सर्व बाबी दुय्यम आहेत आणि मुख्य उद्दिष्ट साध्य करण्यासाठी ते सहाय्यकारी ठरतात। पुढचा प्रश्न बघूया। प्रश्न क्रमांक 2, शैक्षणिक अध्ययन कालावधी अकॅडमिक लर्निंग टाईम डॅश यावर अवलंबून नसतो। पर्याय आहेत ए आशय, बी आशयाची काठिण्य पातळी, सी अध्ययनासाठी व्यतीत केलेला कालावधी, की डी विद्यार्थ्यांची अध्ययनाप्रती अभिवृत्ती। आणि याचं अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक डी विद्यार्थ्यांची अध्ययनाप्रती असणारी अभिवृत्ती। पाठ्यघटकाचा आशय, आशयाची काठिण्य पातळी, अध्ययनासाठी व्यतीत केलेला कालावधी यावर शैक्षणिक अध्ययन कालावधी अवलंबून असतो। विद्यार्थ्यांची अध्ययनाप्रती अभिवृत्ती या घटकावर हा कालावधी अवलंबून नसतो। आता पुढचा प्रश्न बघूया। प्रश्न क्रमांक 3, उत्तम शिक्षकाचा अत्यावश्यक गुणविशेष डॅश हा होय आणि पर्याय आहेत ए उत्तम विषय ज्ञान, बी अध्यापनाची मनापासून आवड, सी ओघवती भाषा, की डी उत्तम सादरीकरण। आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक बी अध्यापनाची मनापासून आवड। सर्व पर्याय विस्तृत अर्थाने योग्य आहेत। उत्तम शिक्षक होण्यासाठी वरील सर्व गुणविशेषांची आवश्यकता असते, परंतु अध्यापनाची मनापासून आवड असणे हा सर्वात आवश्यक गुणविशेष आहे। प्रश्न क्रमांक 4, अध्यापनाच्या डॅश पद्धतीमध्ये शिक्षक विशिष्टाकडून सामान्याकडे हे अध्यापनाचे सूत्र वापरतो आणि पर्याय आहेत ए विश्लेषणात्मक, संश्लेषण, उद्गामी की अवगामी। आणि याचे अचूक उत्तर असणार आहे पर्याय सी उद्गामी। विशिष्टाकडून सामान्याकडे या सूत्रात प्रथमतः विद्यार्थ्यांसमोर निश्चित उदाहरणे सादर केली जातात व त्यावरून सामान्य सिद्धांत प्रस्थापित केला जातो। यालाच उद्गामी पद्धती असे म्हणतात। या पद्धतीचा जनक बेकन हा आहे। प्रश्न 5 बघूया। शैक्षणिक साहित्याची निवड प्रामुख्याने डॅश यावर अवलंबून असते आणि पर्याय आहेत ए विद्यार्थ्याचे वय, बी विद्यार्थ्याची अभिरुची, सी विद्यार्थ्याचे वय व त्यांची प्रेरणा, की डी विद्यार्थ्यांचा शैक्षणिक स्तर व त्यांचे वय। आणि या प्रश्न क्रमांक 5 अचूक उत्तर असणार आहे पर्याय डी विद्यार्थ्यांचा शैक्षणिक स्तर व त्यांचे वय। ज्या साधनांमुळे अध्ययन प्रक्रिया प्रभावित होऊन अध्यापनाची व अध्ययनाची परिणामकारकता वाढते त्यांना शैक्षणिक साहित्य टीचिंग एड्स असं म्हणतात। त्यामुळे अध्ययन अधिक मनोरंजक व प्रभावी होऊन चिरस्मरणीय बनण्यास मदत होते। पर्याय क्रमांक डी हे या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे। पुढचा प्रश्न आपण बघूया। प्रश्न क्रमांक 6, शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला श्रीमती सिंधू त्यांच्या वर्गातील विद्यार्थ्यांच्या क्षमता निश्चित करण्यासाठी प्रश्नोत्तर घेतात। हे डॅश मूल्यांकन आहे आणि पर्याय आहेत ए आकारिक, बी साकारिक, सी निदानात्मक, की डी संकलित। आणि या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक ए आकारिक। आकारिक मूल्यमापनातून वेळोवेळी विद्यार्थ्यांची प्रगती जाणून घेता येते। अध्यापन अधिकाधिक विद्यार्थीभिमुख होण्यासाठी आकारिक मूल्यमापनातून विद्यार्थ्यांचा प्रतिसाद घेऊन अध्यापन पद्धतीत बदल करता येतात। क्षमता निश्चितीसाठी आकारिक मूल्यमापन केले जाते। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 7, आपण डॅश चिंतन क्षमतेमुळे आपली विधाने क्रमाक्रमाने मुद्देसूद व सुसंबद्धपणे लिहू शकतो आणि पर्याय आहेत ए निर्दोष, बी शास्त्रशुद्ध, सी तर्कसंगत, की डी स्पष्ट। आणि ह्या प्रश्नाचं अचूक उत्तर असणार आहे पर्याय सी तर्कसंगत। आपण तर्कसंगत चिंतन क्षमतेमुळे विधाने क्रमाक्रमाने मुद्देसूद, सुसंबद्ध व सुसंगतीने लिहू शकतो। निर्दोष चिंतन क्षमतेमुळे खरे आणि परिस्थितीनुरूप विचार व्यक्त करता येतात। शास्त्रशुद्ध चिंतन क्षमतेमुळे विषयातील विज्ञान व वैज्ञानिक दृष्टीने विचार करता येतात। तर स्पष्ट चिंतन क्षमतेमुळे सुस्पष्ट व सोप्या भाषेत विचार कल्पना मांडता येतात। नंतर प्रश्न 8 आहे, खालीलपैकी एक डॅश ही संदर्भ सूची व्यवस्थापन संगणकीय आज्ञा प्रणाली आहे आणि पर्याय आहेत ए एंडनोट, बी टर्निटन, सी कॉपीस्केप, की डी वायपर। आणि या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय ए एंडनोट। संदर्भ
पर्याय ए एंड नोट. संदर्भ सूची व्यवस्थापन संगणकीय आज्ञा प्रणाली, सायटेशन म्हणजे अवतरण आज्ञा प्रणाली, बिब्लिओग्राफिक आज्ञा प्रणाली संशोधकासाठी उपयुक्त आज्ञा प्रणाली असते. एंड नोट, मेंडले, झोटेरो, रेफर्स, जॅब्रेफ, पेपर्स, क्युबा इत्यादी जे आहेत ह्या संदर्भ सूची व्यवस्थापन संगणकीय आज्ञा प्रणाली आहेत. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 9. संशोधन लेखाच्या सुरुवातीस डॅश लिहिला जातो किंवा लिहिली जाते आणि पर्याय आहेत ए संक्षेप, बी सारांश, सी गोषवारा की डी प्रस्तावना. याचे अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक बी सारांश. मतितार्थ सांगणारा थोडक्यात परंतु महत्त्वपूर्ण सार जो सुरुवातीला दिला जातो त्याला सारांश म्हणतात. समरी किंवा संक्षेप म्हणजे फारसा तपशील न देता मुख्य मुद्द्याचे किंवा कल्पनांचे थोडक्यात केलेले वर्णन आणि हा संक्षेप शेवटी दिला जातो. समरी सगळे शेवटी दिली जाते. त्यानंतर गोषवारा म्हणजे सिनॉप्सिस, मुख्य मुद्द्यांच्या आधारे केलेले वर्णन आणि हा विस्तृत असतो गोषवारा. प्रस्तावना एखाद्या पुस्तकाची ओळख करून देणारा, उद्देश कथन करणारा जो लेख असतो त्याला प्रस्तावना म्हणतात. प्रश्न क्रमांक 10. जो प्रस्ताव तात्कालिक स्वरूपात पुढील संशोधन सुरू करण्यासाठी वापरला जातो त्यास डॅश गृहीतक असे म्हणतात आणि पर्याय आहेत पर्याय ए एकतर्फी, बी अनुमानात्मक, सी कार्यकर की डी अदैशिक. आणि याचे अचूक उत्तर असणार आहे पर्याय सी कार्यकर. कार्यकर गृहीतक जे असतं ते तात्कालिक स्वरूपात कोणतेही निश्चित व ठाम भूमिका न घेता पुढील संशोधन सुरू करण्यासाठी वापरलं जातं. एकतर्फी गृहीतक जेव्हा कोणत्याही एकाच चलाकडे झुकणारे गृहीतक असते त्याला एकतर्फी गृहीतक म्हणतात. अंतिम निर्णयाचे भविष्यकथनात्मक स्वरूपातील गृहीतक म्हणजे अनुमानात्मक गृहीतक होय. तर अदैशिक किंवा अदिशात्मक गृहीतक जेव्हा परिकल्पनेत दोन चलांमधील संबंधांचे स्वरूप किंवा दोन गटांमधील फरकाची दिशा दर्शवलेली नसते तेव्हा त्या परिकल्पनेला अदिशात्मक परिकल्पना असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 11. ज्या संशोधन पत्रिकांचा डॅश उच्च असतो ते इतर पत्रिकांपेक्षा जास्त महत्त्वाचे आहेत असे सर्वसाधारणपणे समजले जाते आणि पर्याय आहेत ए आयगेन गुणक, बी एच सूचकांक, सी प्रभाव निर्देशांक की डी I10 प्राप्तांक. आणि याचे अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक सी प्रभाव निर्देशांक. संशोधन पत्रिकांचा सरासरी गुणांक असतो प्रभाव निर्देशांक म्हणजे आयगेन गुणांक जो असतो तो वैज्ञानिक पत्रिकांचा एकत्रित गुणांक सूचक असतो. एच सूचकांक जो असतो तो संशोधक आणि विद्यार्थ्यांचे कार्य, उत्पादकता याचे मापन करण्यासाठी वापरला जातो. I10 प्राप्तांक एका लेखाद्वारे लिखित शैक्षणिक पत्रिकांची संख्या याद्वारे दर्शवली जाते. आता प्रश्न क्रमांक 12. या अल्पकालीन सखोल पाठ्यक्रमात लहान गटांनी समस्या समाधान किंवा नवीन तंत्रे आत्मसात करण्यास महत्त्व दिले जाते आणि पर्याय आहेत ए कार्यशाळा, बी चर्चासत्र, सी उन्हाळी वर्ग की डी उजळणी वर्ग. आणि याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक ए कार्यशाळा, ज्याला वर्कशॉप असे म्हणतात. लहान व केंद्रित विद्यार्थ्यांना नवीन शैक्षणिक कौशल्य आत्मसात करण्यासाठी हे उपयुक्त असते. प्रश्न क्रमांक 13 ते 18 जे आहेत ते उतार्यावर आधारित प्रश्न या प्रश्नपत्रिकेतील आहेत. ते आपण न घेता पुढे जात आहोत प्रश्न क्रमांक 19 वर. प्रश्न क्रमांक 19 आहे भारतीय माध्यमांच्या संदर्भात PCI, CBFC, NBA, ASCI या लघुरूपांनी निर्देशित होणाऱ्या घटकांना एकत्रितपणे काय संबोधले जाते आणि पर्याय दिलेले आहेत. ए माध्यम मालकांच्या संघटना, बी भारतीय संघटनेतील माध्यमासंबंधी कायद्यांचा संच, सी माध्यम नियामक संस्था की डी माध्यम ग्राहक मापन संस्था. आणि या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक सी माध्यम नियामक संस्था. PCI म्हणजे प्रेस काउन्सिल ऑफ इंडिया, 1966ला याची स्थापना झाली. CBFC म्हणजे सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन, 1952ला ही संस्था स्थापन झालेली आहे. NBA न्यूज ब्रॉडकास्ट असोसिएशन 2007ची ही संस्था आहे आणि ASCI ॲडव्हर्टायझिंग स्टँडर्ड काउन्सिल ऑफ इंडिया 1985ची ही संस्था आहे आणि या सर्व संस्था माध्यम नियामक संस्था म्हणून कार्य करत आहेत. प्रश्न क्रमांक 20 कडे वळूया.
प्रसार भारती म्हणजे काय? आणि पर्याय आहेत: ए. टी व्ही वाहिन्यांची मालकी असलेली एक खाजगी कंपनी, बी. मोबाईलचे मोठे जाळे असलेली एक दूरसंचार कंपनी, सी. केंद्र सरकारचा जाहिरात व जनसंपर्क विषयक एक विभाग, की डी. सार्वजनिक क्षेत्रातील रेडिओ व टी व्ही प्रक्षेपणाकरता स्थापन झालेली स्वायत्त संस्था. आणि या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक डी. सार्वजनिक क्षेत्रातील रेडिओ व टी व्ही प्रक्षेपणाकरता स्थापन झालेली स्वायत्त संस्था. प्रसार भारती ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया या स्वायत्त सार्वजनिक महामंडळाने नियमित वापरासाठी घेतलेले ब्रँड नाव आहे. भारतीय संसदेच्या कायद्यानुसार 23 नोव्हेंबर 1997 रोजी प्रसार भारतीची स्थापना करण्यात आली. यापूर्वीपासून माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचा एक भाग म्हणून कार्यरत असलेली दूरदर्शनची आणि आकाशवाणीची संपूर्ण नेटवर्क मालमत्ता मनुष्यबळासह प्रसार भारतीकडे हस्तांतरित करण्यात आली. पर्याय क्रमांक डी हे या प्रश्नाचे अचूक उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 21. संज्ञापनाच्या संदर्भात पुढीलपैकी कोणते विधान चूक आहे? आणि पर्याय आहेत: ए. निशब्द संज्ञापन सशब्द संज्ञापनाच्या आधी अस्तित्वात आले. पर्याय बी. निशब्द संदेश हे संस्कृती व संदर्भ निरपेक्ष असतात. पर्याय सी. निशब्द खुणा व चिन्हे सशब्द संदेशाला पूरक ठरू शकतात व विरोधीही ठरू शकतात. की पर्याय डी. सशब्द संज्ञापन क्षमतांच्या तुलनेत निशब्द संज्ञापन क्षमता अधिक अंतःस्फूर्त असते. आणि या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. निशब्द संदेश हे संस्कृती व संदर्भ निरपेक्ष असतात. हे चुकीचं आहे. निशब्द संदेश संदर्भ हे संस्कृती सापेक्ष असतात. उदाहरणार्थ, स्वस्तिके चिन्हाला भारतीय हिंदू संस्कृतीत जे स्थान आहे ते इतर संस्कृतीत नाही. त्यानंतर प्रश्न क्रमांक 22 बघूया. मानवी संज्ञापनाचे स्वसंज्ञापन, व्यक्तिअंतर्गत संज्ञापन, गटसंज्ञापन व जनसंज्ञापन असे वर्गीकरण मुख्यत्वे कोणत्या निकषांवर केले जाते? आणि पर्याय आहेत: ए. संज्ञापनासाठी वापरलेल्या तांत्रिक माध्यमावर, बी. संज्ञापनामध्ये आदानप्रदान झालेल्या संदेशाच्या स्वरूपावर, सी. संज्ञापनामध्ये सहभागी सदस्यांच्या संख्येवर, की डी. संज्ञापनाच्या प्रभावक्षमतेवर वा परिणामकारकतेवर. आणि याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी. संज्ञापनामध्ये सहभागी सदस्यांच्या संख्येवर. स्वसंज्ञापन यामध्ये एकच व्यक्ती स्वतःशी संवाद साधत असते, स्वगत ज्याला म्हटलं जातं. त्यानंतर व्यक्तिअंतर्गत संज्ञापन म्हणजे 2 व्यक्तींमधील संभाषण. त्यांना गटसंज्ञापन म्हणजे 3 किंवा अधिक व्यक्तींमधील छोट्या गटातील संज्ञापन जे असतं त्याला गटसंज्ञापन असं म्हणतात. आणि जनसंज्ञापन म्हणजे एक व्यक्ती अनेकांशी संपर्क साधत असतो त्याला जनसंज्ञापन, मास कम्युनिकेशन असे म्हटले जाते. पुढील प्रश्न क्रमांक 23. पुढीलपैकी योग्य जोडी ओळखा. पर्याय ए आहे वर्गातील शिकवणे गटसंज्ञापन, बी. उत्तरपत्रिका तपासणे निशब्द संज्ञापन, सी. पॉवर पॉईंटद्वारे शिकवणे जनसंज्ञापन, की डी. वर्गामध्ये वादविवाद करणे औपचारिक संज्ञापन किंवा औपचारिक संज्ञापन. तर प्रश्न 23चे जे अचूक उत्तर आहे ते असणार आहे पर्याय क्रमांक ए. वर्गातील शिकवणे गटसंज्ञापन. वर्गातील शिकवणे गटसंज्ञापन असते. यात विद्यार्थी आणि शिक्षक यांचा एकत्रित गट असून त्यात आंतरक्रिया घडत असते, त्यामुळे ही जोडी योग्य आहे. परंतु उत्तरपत्रिका तपासणे हे गैरमौखिक परंतु सशब्द संज्ञापन असते, निशब्द संज्ञापन नसते. पर्याय सी जो आहे पॉवर पॉईंटद्वारे शिकवणे हे गटसंज्ञापनाचे उदाहरण आहे, जनसंज्ञापनाचे नाही. वर्गामध्ये वादविवाद करणे हे देखील गटसंज्ञापनाचे उदाहरण आहे आणि अनौपचारिक गटसंज्ञापन ज्याला आपण म्हणू शकतो. त्यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 24. संज्ञापन ही मूलतः अर्थ काढण्याची प्रक्रिया आहे. या दृष्टिकोनाचा एक तार्किक अर्थ असा की ए. प्रेषक हा अधिक महत्त्वाचा असतो, बी. माध्यम अधिक महत्त्वाचे असते, सी. प्रक्षेपण हे अधिक महत्त्वाचे असते, की डी. अर्थ उकलक्षमता अधिक महत्त्वाची असते. आणि याचे अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक डी. अर्थ उकलक्षमता अधिक महत्त्वाची असते. संज्ञापनात प्रेषकाने पाठवलेला संदेश ग्राहकापर्यंत पोहोचला, त्याचा त्याला योग्य अर्थ काढता आला आणि तदनुरूप त्याने प्रतिसाद दिल्यानंतर संज्ञापन प्रक्रिया पूर्ण होते. प्रश्न क्रमांक 25 बघूया. एक सायकलस्वार एक्स या ठिकाणापासून वाय या ठिकाणी ताशी 30 km/h वेगाने जातो, तर परत येताना ताशी 20 km/h या वेगाने येतो. तर त्या सायकलस्वाराचा या फेऱ्यामध्ये सरासरी वेग किती? आणि पर्याय आहेत 24 km/h, 25 km/h, 26 km/h की 25.5 km/h.
पर आवर आणि याचे अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ए 24 किलोमीटर पर आवर. याच्यासाठीचं एक सूत्र आहे 2 mn भागिले m अधिक n. इथं m म्हणजे जातानाचा वेग आणि n म्हणजे येतानाचा वेग. मग 2mn म्हणजे 2 गुणिले 30 गुणिले 20 आणि छेदाला 30 अधिक 20 म्हणजे 50. 1200 भागिले 50 बरोबर 24 किलोमीटर पर आवर म्हणून पर्याय क्रमांक ए हे या प्रश्नाचे अचूक उत्तर येईल. प्रश्न क्रमांक 26 बघूया. एका शहरात 50 चौक आहेत ज्यामध्ये रस्ता समाप्तीची ठिकाणे समाविष्ट आहेत. या चौकांपैकी एम चौक असे आहेत की त्यापैकी प्रत्येक चौकात येणाऱ्या रस्त्यांची संख्या विषम आहे. तर एमची किंमत पुढे दिलेल्या पर्यायांपैकी कोणती असू शकत नाही आणि पर्याय आहे ए 10, बी 2, सी 0 की डी 15. या ठिकाणी विचारात घेण्याची बाब अशी आहे की 10, 2, 0 या पर्यायांपैकी एक एमची किंमत घेतली तर एम वजा 10 म्हणजे 50 वजा 10 40 किंवा 50 वजा 2 48, 50 वजा 0 50. प्रत्येक वेळी उत्तर समसंख्या येते, परंतु 15 घेतले असता उत्तर विषम संख्या येईल आणि म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक डी 15. 27वा प्रश्न बघूया. 6 व्यक्तींच्या समूहामध्ये खालीलपैकी कोणता पर्याय शक्य नाही. पर्याय आहेत ए कमीत कमी 5 व्यक्ती एकमेकांना ओळखतात आणि 2 व्यक्ती एकमेकांना ओळखत नाहीत. तर 6 व्यक्तींचा समूहात हे शक्य आहे. 5 जे व्यक्ती असतील 1 2 3 4 5 आणि 6 यातल्या ह्या 5 व्यक्ती एकमेकांना ओळखत असतील आणि 6वी व्यक्ती ओळखत नसेल हे शक्य आहे. पर्याय क्रमांक 2 या कमीत कमी 4 व्यक्ती एकमेकांना ओळखतात आणि 3 व्यक्ती एकमेकांना ओळखत नाहीत हे देखील होऊ शकते. 1 2 3 4 5 6 पैकी 4 व्यक्ती एकमेकांना ओळखतात. समजा 1 2 3 4 ह्या एकमेकांना ओळखतात, परंतु ह्या 3 व्यक्ती 1 2 आणि 3 ह्या एकमेकांना ओळखत नाही. हा पर्याय देखील शक्य आहे. त्यानंतर तिसरा पर्याय आहे कोणत्याही 3 व्यक्ती एकमेकांना ओळखतात असे नाही आणि कोणत्याही 3 व्यक्ती एकमेकांना अनोळखी आहेत असेही नाही. याच्यात कोणतीच निश्चित शक्यता वर्तवलेली नाही आहे. आणि पर्याय क्रमांक 4 आहे कोणत्याही 4 व्यक्ती एकमेकांना ओळखतात असे नाही आणि असा एक व्यक्ती आहे की तो आणि इतर कोणत्याही व्यक्ती दोघे एकमेकांना ओळखतात. तर हे देखील शक्य आहे, परंतु पर्याय सी मध्ये निश्चित अशी कोणतीही शंका वर्तवलेली नाही. त्यामुळे या प्रश्नाचे अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक सी. प्रश्न क्रमांक 28. समजा एम ही 3 अंकी नैसर्गिक संख्येच्या अंकांची बेरीज 18 असून अंकांचा गुणाकार 0 आहे. खालीलपैकी कोणते विधान असत्य आहे. आपण या प्रश्नाचा पर्यायांवरून विचार करू. पहिला पर्याय आहे ए एमला 3ने भाग जातो. प्रथमतः आपण ही संख्या कोणती असू शकते त्याचा विचार करू. 3 अंकी संख्या आहे, बेरीज 18 असून गुणाकार 0 आहे. गुणाकार 0 म्हणजे तिघांपैकी एक अंक 0 असेल आणि तिघांपैकी एक अंक 0 असेल तर उर्वरित 2 अंक जे आहेत ते निश्चितच 9 असतील, कारण दोघांची पूर्ण 3 अंकांची बेरीज 18 आहे. त्यामुळे ती संख्या एकतर 990 असेल किंवा 909 तरी असेल. यानुसार आपण याचा विचार करूया. एक तर ती संख्या असेल 990 किंवा 909 आणि मग पर्याय ए 990 किंवा 909 जरी असली तरी दोन्ही संख्यांना 3ने भाग जातो. त्यामुळे पर्याय 1 योग्य आहे. एकतर एमला 10ने भाग जात असेल किंवा 101ने भाग जात असेल. जर ती संख्या 990 असली तर 10ने भाग जाईल आणि 909 असली तर 101ने भाग जाईल. त्यामुळे पर्याय बी देखील अचूक आहे. त्यानंतर पर्याय सी 909 विषम आहे किंवा 990ला पर्याय सी एम ही संख्या विषम असेल किंवा तिला 11ने भाग जातो. येथे 909 विषम आहे आणि 990ला 11ने भाग जातो. त्यामुळे पर्याय सी देखील सत्य आहे. आणि पर्याय क्रमांक डी
एम या संख्येला 9ने भाग जातो व 13ने पण भाग जातो, परंतु हा पर्याय चुकीचा आहे. एमला 9ने भाग जातो म्हणजे ह्या दोघंही संख्यांना 9ने भाग जातो, परंतु 13ने कोणत्याही संख्येला भाग जात नाही. म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक डी. प्रश्न क्रमांक 29. समजा xn बरोबर 1 अधिक 1/2 अधिक 1/3 अधिक 1n पर्यंत, म्हणजेच x1 बरोबर 1, x2 बरोबर 1 अधिक 1/2, x3 बरोबर 1 अधिक 1/2 अधिक 1/3 वगैरे, तर खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे? आणि या प्रश्नाचे अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक बी. कारण याच्यामध्ये एक्स कोणत्याही दिलेल्या पूर्णसंख्या एमसाठी n असा मिळतो की xn हा एमपेक्षा मोठा किंवा त्याच्या बरोबरीचा असू शकेल. प्रश्न क्रमांक 30. एका महानगराची लोकसंख्या 9 लाख आहे. त्यातील 5 लाख शहरात राहतात आणि 4 लाख उपनगरात राहतात. प्रत्येक वर्षी 20% उपनगरातील रहिवासी शहरात वास्तव्यास जातात व 40% शहरवासीय उपनगरात वास्तव्यास येतात. जर जन्म व मृत्यू व विस्थापनाचा लोकसंख्येवर कोणताही परिणाम झाला नाही असं मानलं तर 2 वर्षानंतर शहरवासियांची संख्या किती होईल? आणि पर्याय दिलेले आहे 3.8 मिलियन, 5.2 मिलियन, 3.32 मिलियन की डी 5.68 मिलियन. आणि ह्या प्रश्नाचं अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक सी 3.32 मिलियन. प्रश्न क्रमांक 31 बघूया आपण. पुढीलपैकी कोणता पर्याय अंकश्रेणी पूर्ण करतो? आणि 7, 15, 31 त्याच्यानंतर डॅश आणि 127 अशा प्रकारची ही अंकश्रेणी आपल्याला दिलेली आहे. आणि पर्याय दिलेले आहेत पर्याय क्रमांक ए 62, बी 63, सी 46 की डी 94. आणि या प्रश्नाचे अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक बी 63. श्रेणीमध्ये दिलेल्या श्रेणीमध्ये विचार केला तर अगोदरच्या संख्येची दुप्पट करून त्याच्यात 1 वाढवला असता पुढील अंक येतो. म्हणजे 7 अधिक 7 14 अधिक 1 15, त्यानंतर 15चंही सेम, 15ची दुप्पट केली असता 30 अधिक 1 31, म्हणून 31ची दुप्पट केली असता 62 अधिक 1 63. आणि म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर येते पर्याय क्रमांक बी 63. त्यानंतर पुढचा प्रश्न क्रमांक 32. पुढीलपैकी कोणता पर्याय श्रेणी पूर्ण करेल? आणि श्रेणी आहे BDF, त्यानंतर HJL डॅश WYA. जर आपण हे श्रेणीचं निरीक्षण केलं तर लक्षात येते की अल्फाबेट्स एकाआड एक घेतलेले आहेत. त्यामुळे HJL यानंतर K हा अल्फाबेट सोडून L, MN नंतर O आणि Q अशा पद्धतीने पर्याय क्रमांक बी OQS हे या प्रश्नाचे अचूक उत्तर येईल. प्रश्न क्रमांक 33. एका सांकेतिक भाषेत ट्रेन हा शब्द SSZJM असा रूपांतरित केला तर त्याच भाषेत स्टडी हा शब्द कसा लिहिता येईल? जर आपण याचं निरीक्षण केलं तर लक्षात येतं की ट्रेनमध्ये तीच्या अगोदरचं अक्षर घेतलेलं आहे S, त्यानंतर दुसऱ्या अक्षराच्या नंतरचे अक्षर, तिसऱ्या अक्षराच्या अगोदरचे अक्षर, चौथ्या अक्षराच्या नंतरचे अक्षर, याप्रमाणे अक्षरांचा क्रम उलटसुलट केलेला आहे. यानुसार स्टडीसाठी RUTEX म्हणजेच पर्याय क्रमांक RUTEX पर्याय क्रमांक ए हे या प्रश्नाचे अचूक उत्तर येईल. प्रश्न क्रमांक 34 बघूया. पुढीलपैकी कोणत्या आकृती खेळाडू, विद्यार्थी आणि मुली यांमधील संबंध अगदी बरोबर दर्शवते? आणि या प्रश्नाचे अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ए. खेळाडू हे विद्यार्थी आणि मुली पण असू शकतात, त्याच्यामुळे ही तिन्ही वर्तुळं एकमेकांमध्ये अशा पद्धतीने टाकलेली आपण दाखवणार आहोत. प्रश्न क्रमांक 35. अशोकने मोहनपेक्षा उंच उडी मारली परंतु त्याने चेतनपेक्षा उंच उडी मारली नाही. नरेशने कृष्णपेक्षा उंच उडी मारली परंतु त्याने मोहन एवढी उंच उडी मारली नाही. तर उंच उडीचा उतरता क्रम
कसा असेल? उदाहरणात दिलेल्या माहितीप्रमाणे लिहून घेतलं तर पर्याय क्रमांक सी, चेतन, अशोक, मोहन, नरेश आणि कृष्णा हे या प्रश्नाचे अचूक उत्तर येईल. प्रश्न क्रमांक 36 बघूया. पुढील विधानांच्या आधारे कोणते निष्कर्ष काढता येतात? विधान ए आहे, सर्व सामाजिक कार्यकर्ते राजकारणी आहेत. आणि विधान बी आहे, काही राजकारणी व्यावसायिक आहेत. आणि निष्कर्ष आहेत, एकही सामाजिक कार्यकर्ता राजकारणी नाही. आणि निष्कर्ष 2 आहे, सर्व राजकारणी व्यावसायिक आहेत. जर आपण उदाहरणात दिलेल्या माहितीप्रमाणे वेनाकृती काढून घेतली तर ती अशा पद्धतीची दिसेल. हे जे बाहेरचं वर्तुळ आहे ते राजकारणी, त्याच्यानंतर आतील वर्तुळ सामाजिक कार्यकर्ते आणि हे जे वर्तुळ आहे ते व्यावसायिकांचे. यावरून आपल्याला पर्याय बघता येतील आणि त्यावरून पर्यायांचा जर आपण विचार केला तर पर्याय क्रमांक डी, दोन्ही पर्याय अनुसरत नाहीत, हे अचूक उत्तर येईल. प्रश्न क्रमांक 37. पुढील आकृतीत C1, C2, C3 आणि C4 या 4 कंपन्यांच्या 3 सलग वर्षांच्या निर्यातीचा आलेख दिलेला आहे. हा आलेख इथं आपल्याला दिलेला आहे आणि आलेखावर आधारित प्रश्न आहे. या 3 वर्षांच्या कालावधीत कोणत्या कंपनीच्या निर्यातीची विचरणशीलता सर्वाधिक आहे? पर्याय आहेत ए C2, बी C1, सी C3 की डी C4. आणि आपल्याला प्रत्येक कंपनीची पहिले विचलनशीलता काढावी लागेल. विचलनशीलतेसाठी पहिले मध्यगा आणि मध्यगेवरून विचलनशीलता आपण काढू शकतो. मग या पद्धतीने काढून घेतली असता C1ची विचलनशीलता 12.5 येते, C2ची विचलनशीलता 7.1, C3ची 0 आणि C4ची विचलनशीलता 12.5 येते. म्हणून पर्याय क्रमांक बी C1 हे या प्रश्नाचे अचूक उत्तर येईल. पर्याय क्रमांक बी. प्रश्न क्रमांक 38 बघूया. वरील प्रश्नातील आकृतीवरून या 3 वर्षांच्या कालावधीत कोणत्या 2 कंपन्यांची सरासरी निर्यात साधारण समान आहे? आणि पर्याय आहेत ए C1 व C3, पर्याय क्रमांक बी आहे C4 व C3, पर्याय क्रमांक सी C1 व C2 की डी C2 व C4. आणि या प्रश्नाचे अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ए C1 व C3. 39वा प्रश्न. एका शास्त्रज्ञाने प्रयोग करून 11 निरीक्षणे नोंदवली. नंतर त्याने त्या 11 निरीक्षणांवरून सरासरी, मध्यगा, विचरण, कमाल निरीक्षण व किमान निरीक्षण काढले. त्यानंतर त्याच्या लक्षात आले की 54 आणि 43 ही 2 निरीक्षणे नजरचुकीने 45 व 34 अशी नोंदवली गेली आहेत. वरील माहितीवरून खालीलपैकी कोणती विधाने निश्चितपणे सत्य आहेत? आणि पर्याय आहेत ए सुधारित सरासरी ही जुन्या सरासरीपेक्षा अधिक असेल, जुनी मध्यगा 36 असल्यास सुधारित मध्यगा 36पेक्षा कमी असेल, सुधारित विचरण व जुने विचरण समान असेल. आणि या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक डी केवळ 1. सदर उदाहरणात दोन्ही निरीक्षणे मूळ संख्येपेक्षा कमी किमतीची संख्या अशा प्रकारे नोंदवलेली आहे. त्यामुळे सुधारित सरासरी जी आहे ती नक्कीच जुन्या सरासरीपेक्षा अधिक असेल आणि म्हणून पर्याय क्रमांक पर्याय क्रमांक डी केवळ 1 हे याचे अचूक उत्तर येईल. प्रश्न क्रमांक 40. पुढील आकृतीत महाविद्यालयातील विविध क्रिया उपक्रमांमध्ये सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांची टक्केवारी दिलेली आहे आणि त्यावरून आपल्याला प्रश्न विचारलेले आहेत. प्रश्न क्रमांक 40 आहे. त्यावरून या महाविद्यालयात एकूण 5240 विद्यार्थी असल्यास खालीलपैकी कोणते विधान निश्चितपणे सत्य आहे? आणि पहिलं विधान आहे, बॅडमिंटनच्या पातळीचा केंद्रीय कोन साधारणतः 58 असेल. बॅडमिंटनमध्ये सहभागी जे झालेले आहेत त्यांची संख्या यावरून आपण बघूया. बॅडमिंटनमध्ये सहभागींची संख्या आहे 16%. मग 16 भागिले 100 गुणिले 360 जर आपण केलं तर 57.6 येते, म्हणजेच 58. त्यामुळे पहिलं विधान जे आहे ते अचूक आहे. त्यानंतर दुसरं विधान बघूया. किमान एका क्रीडा प्रकारात सहभागी असणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या साधारण 4297 आहे. कोणत्याही खेळात सहभागी न झालेले 18% आहेत.
इथं आपण बघू शकतो की कोणत्याही खेळात नॉट इन्व्हॉल्ड इन एनी गेम हे 18% आहेत. तर किमान एका क्रीडा प्रकारात सहभागी असलेले हे 18% म्हणजे 943 एवढी संख्या होते. आणि मग एका क्रीडा प्रकारात सहभागी असलेले 5240 + 943 म्हणजेच 4297. त्यामुळे हे विधान देखील अचूक आहे. त्यानंतर पुढील विधान आपण बघूया. तिसरं विधान, टेनिस खेळणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या क्रिकेट खेळणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येपेक्षा साधारणतः 500ने कमी आहे. टेनिस खेळणारे जे विद्यार्थी आहेत तर त्या विद्यार्थ्यांची संख्या आहे टेनिस खेळणाऱ्या विद्यार्थ्यांची 8%. 8% म्हणजेच 419. आणि क्रिकेट खेळणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या आहे 32% म्हणजे 1677. तर हे त्यांची वजाबाकी केली असता ती येते 1258. आणि म्हणून टेनिस खेळणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या क्रिकेट खेळणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येपेक्षा 500ने कमी आहे हे विधान चुकीचे आहे. तर ती संख्या 1258ने कमी आहे. त्यामुळे ह्या प्रश्नाचे अचूक उत्तर जे आपले येईल ते येईल 1 आणि 2 अचूक, म्हणजेच पर्याय क्रमांक ए हे या प्रश्नाचे अचूक उत्तर येईल. या शहरापर्यंत जाण्यासाठी कोणत्याही शहरातून दोनदा न जाणारे किती विभिन्न मार्ग यात आहेत? आणि या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, एकूण 6 मार्ग आहेत. ते कोणकोणते? तर पहिला मार्ग आहे VUTR. त्याच्यानंतर दुसरा मार्ग आहे VUTSR. त्यानंतर तिसरा मार्ग जो आहे तो आहे VQTSR. रेडच घेऊ आपण. चौथा मार्ग आहे VQTR. त्यानंतर पाचवा मार्ग जो आहे तो आहे VPQTSR. आणि सहावा मार्ग VPQTR. अशा पद्धतीने एकूण 6 मार्ग हे या शहरातून दाखवता येतील आपल्याला. पर्याय क्रमांक डी हे या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 42. या प्रश्नासाठी देखील वरील प्रश्नातील आकृतीचा वापर करा. समजा टी व आर या शहरांना जोडणाऱ्या रस्त्याचे नुकसान झाल्यामुळे तो वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. अशा परिस्थितीत क्यू या शहरापासून आर या शहरापर्यंत जाण्यासाठी कोणत्याही शहरातून दोनदा न जाणारे किती विभिन्न मार्ग काढता येतील? आणि आपल्याला ह्याच आकृतीचा परत वापर करायचा आहे. तर इथं आपल्याला ह्या प्रश्नाचं अचूक उत्तर पर्याय क्रमांक डी आहे. 2 मार्ग काढता येतील. आपल्याला इथं सांगितलेलं आहे की टी आणि आर या शहरांना जोडणाऱ्या रस्त्याचं काम सुरू असल्यामुळे तो मार्ग हा जो आहे हा बंद करण्यात आलेला आहे. त्याच्यामुळे QTSR हा एक मार्ग आणि QP त्यानंतर VUTSR अशा पद्धतीने फिरून जाणारा दुसरा मार्ग. केवळ हे 2च मार्ग इथं उपलब्ध आहेत आणि म्हणून पर्याय क्रमांक डी हे या प्रश्नाचे अचूक उत्तर येईल. प्रश्न क्रमांक 43. इंटरनेटच्या संदर्भात HTTPS लघुरूपाचे विस्तार रूप कोणते? आणि ह्याचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, हायपर टेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल. HTTP याच्यात HTTPS देखील येतं. हायपर टेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल सिक्युअर, जेव्हा कोणतीही माहिती उपयोगकर्त्याच्या परवानगीशिवाय चोरी होऊ शकत नाही, सिक्युअर असतो. त्याच्यात S वापरलेला असतो. त्यानंतर प्रश्न क्रमांक 44. खालीलपैकी चुकीची जोडी कोणती ते आपल्याला ओळखायची आहे. पर्याय क्रमांक ए आहे JPG ग्राफिक फाईल, ही अगदी बरोबर आहे. पर्याय क्रमांक बी TTF वर्ड टेक्स्ट फाईल, हा पर्याय चुकीचा आहे. TTF म्हणजे ट्रू टाईप फॉन्ट असतो आणि ही फॉन्ट फाईल असते. त्यानंतर पर्याय सी .wav ऑडिओ किंवा ध्वनी फाईल बरोबर. .exe एक्झिक्युटेबल फाईल अगदी बरोबर. त्यामुळे ह्या प्रश्नाचे अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक बी TTF वर्ड टेक्स्ट फाईल.
त्याच्यानंतर पुढचा प्रश्न बघूया, प्रश्न क्रमांक 45. डिजिटल साठवण एककांचा खालीलपैकी कोणता चढता क्रम बरोबर आहे? आणि याची अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक डी, मेगाबाईट, गिगाबाईट, टेराबाईट, पेटाबाईट हा डिजिटल साधनांचा चढता क्रम असणार आहे. प्रश्न क्रमांक 46. इंटरनेटच्या संदर्भात अनेक वापरकर्त्यांना एखाद्या वेबसाईटवर एखादे नवे वेबपेज तयार करण्याची व संपादित करण्याची मुभा देणाऱ्या सर्व्हर ॲप्लिकेशनच्या सुविधेला काय म्हणतात? आणि पर्याय आहेत ए हॅकिंग, बी ट्रोल, सी सायबरनेटिक्स की डी विकी. आणि या प्रश्नाचे अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक डी विकी. अनेक वापरकर्त्यांना एखाद्या वेबसाईटवर एखादे नवीन वेबपेज निर्माण करण्याची, संपादित करण्याची मुभा देणारी सर्व्हर ॲप्लिकेशन सुविधा जी असते तिला विकी म्हणतात. ट्रोल म्हणजे एखाद्याचे खालच्या पातळीवर जाऊन प्रतिमाहनन करणे. सोशल मीडियावर हे मोठ्या प्रमाणावर घडत असते. त्यानंतर सायबरनेटिक्स हा रेग्युलेटरी सिस्टीम, त्यांच्या रचना, प्रतिबंध व शक्यतांचा शोध घेण्यासाठी एक ट्रान्सिस्टिकल दृष्टिकोन आहे. यांत्रिक, शारीरिक, जैविक, संज्ञानात्मक आणि सामाजिक प्रणालीशी याचा अभ्यास संबंधित आहे. तर हॅकिंग म्हणजे एखाद्याच्या परवानगीशिवाय त्याच्याशी संबंधित माहिती मिळवणे आणि ती वापरणे. प्रश्न क्रमांक 47. इंटरनेटवरील सुविधांचा पुढीलपैकी कोणता कालक्रम योग्य आहे? इथं जर आपण पाहिलं तर IDBM 1990, त्यानंतर IDBM नंतर गुगल 1998, गुगल 1998, लिंक्डइन 2003 आणि यूट्यूब 2005. त्यामुळे पर्याय क्रमांक ए हाच या प्रश्नाचा अचूक पर्याय आहे. प्रश्न 48. पुढीलपैकी योग्य जोडी ओळखा. पर्याय आहेत ए गुगल बिल गेट्स, बी हॉटमेल टिम कुक, सी विकिपीडिया जिमी वेल्स आणि डी यूट्यूब रिचर्ड स्टालमन. आणि प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक सी विकिपीडिया जिमी वेल्स. गुगल जे आहे ते लॅरी पेजने सुरू केलेलं आहे. गुगल लॅरी पेज ही योग्य जोडी राहिली असती. हॉटमेल साबिर भाटिया आणि यूट्यूब जावेद करीम. त्यामुळे पर्याय क्रमांक सी हे या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 49. भोपाळ दुर्घटना कोणत्या कारणामुळे घडली? प्रश्न ए मिथाइल आयसोसायनेट, बी इथाइल आयसोसायनेट, सी सोडियम सायनाइड की डी पोटॅशियम सायनाइड. आणि या प्रश्नाचे अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ए मिथाइल आयसोसायनेट. भोपाळ दुर्घटना 1984 साली मध्य प्रदेशातील भोपाळ येथे युनियन कार्बाइड इंडिया लिमिटेड या कंपनीच्या तर भोपाळ येथील प्लॅन्टमधून मिथाइल आयसोसायनेट या वायूची गळती झाली. त्यामुळे जवळपास 4000 लोकांना प्राण गमवावे लागले होते. अनेकांवर दीर्घकालीन परिणाम देखील यामुळे झाले. मिथाइल आयसोसायनेट हा विषारी वायू असून त्यामुळे भोपाळच्या शेजारील गावांना देखील मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. याला इतिहासातील सर्वात मोठी औद्योगिक दुर्घटना तसंच भोपाळ वायू दुर्घटना असं देखील म्हटले जाते. पर्याय क्रमांक ए. प्रश्न 50. पाण्यातील विविध रोग खालीलपैकी कोणत्या कारणामुळे पसरतात? आणि पर्याय आहेत ए मलमूत्र, बी रासायनिक, सी धोकादायक कचरा की डी रंगद्रव्य. आणि या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक ए मलमूत्र. प्रश्न 51. परिसंस्थेत खारफुटी वनस्पती खालीलपैकी कोणत्या ठिकाणी सापडते? आणि याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक ए खाडी येथे. नदी जिथं समुद्राला जाऊन मिळते तेथील पाण्याच्या साठ्याला खाडी असं म्हणतात. आणि कधीकधी किनाऱ्याचे सखल भूभाग खचून किंवा समुद्राच्या पाण्याची पातळी वाढल्याने सुद्धा समुद्री खाडी तयार होते. खाडीजवळ खारफुटी वनस्पती मोठ्या प्रमाणावर आढळतात. प्रश्न क्रमांक 52. क्योटो कार्यपद्धतीचे मुख्य उद्देश कोणते? आणि याचे अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ए जागतिक तापमानात घट करणे. जपान देशातील क्योटो या शहरात जगातील प्रमुख देशांचे जागतिक वातावरण बदलाच्या नियंत्रणासाठी 1997 साली बैठक झाली होती. त्या बैठकीत झालेल्या कराराला क्योटो प्रोटोकॉल असं संबोधलं जातं. 11 डिसेंबर 1997 रोजी क्योटो प्रोटोकॉल स्वीकारण्यात आला.
या करारामध्ये त्यावेळी विकसित मानल्या जाणाऱ्या 37 देशांनी मान्य केले की 2005 ते 12 या कालावधीत आपापल्या देशातील हरितगृहवायूंचे उत्सर्जन इसवी 1990 सालच्या पातळीपेक्षा साधारणतः 5% इतकं कमी करतील. यात अमेरिकेने सहभाग घेतलाच नाही. उत्सर्जन कमी करणाऱ्यांमध्ये जर्मनी आघाडीवर आहे आणि हरितगृहवायूमुळे तापमानात वाढ होते. त्या वायूंचे प्रमाण कमी केले असता तापमानात घट होईल. त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया 53. आंतरराज्यात पाण्याच्या वापरावरून मतभेद चालू आहेत. कावेरी नदीच्या पाण्यावरून कोणत्या 2 राज्यांमध्ये मतभेद सुरू आहेत? आणि या प्रश्नाचे उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक सी, कर्नाटक व तमिळनाडू. गोदावरी जलविवाद जो आहे तो आंध्र प्रदेश, कर्नाटक, मध्य प्रदेश, ओडिशा आणि महाराष्ट्रामध्ये आहे. कृष्णा नदी जलविवाद आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि महाराष्ट्रात आहे. कावेरी जलविवाद जो आहे ज्याविषयीचा हा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे तर तो कर्नाटक आणि तमिळनाडू या 2 राज्यांमध्ये सुरू आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न क्रमांक 54. खालीलपैकी कोणते राष्ट्रीय उद्यान महाराष्ट्रात आहे? आणि याचं अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ए, नवेगाव राष्ट्रीय उद्यान. गोंदिया नवेगाव राष्ट्रीय उद्यान गोंदियामध्ये आहे महाराष्ट्रात. बांधवगड राष्ट्रीय उद्यान जे आहे ते मध्य प्रदेशात आहे. नागरहोल कर्नाटकात आहे. माधव राष्ट्रीय उद्यान मध्य प्रदेशात आहे. प्रश्न क्रमांक 55. शैक्षणिक धोरण 2016 कोणते 5 स्तंभ असण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आलेली आहे? शैक्षणिक धोरण 2016 हा शैक्षणिक धोरण 2020चा कच्चा आराखडा आहे. 2022 धोरणाला मंजुरी मिळणार असून 2022 ते 20 या शैक्षणिक वर्षापासून ते लागू होणार आहे किंवा झालेले आहे. व मानव संसाधन केंद्रीय मंत्री श्री प्रकाश जावडेकर यांनी हैदराबाद येथे बोलताना उपलब्धता, परवडणारे शिक्षण, न्याय, मांडणी, दर्जा आणि उत्तरदायित्व हे 5 स्तंभ असण्याची अपेक्षा व्यक्त केली होती. पर्याय क्रमांक ए. प्रश्न क्रमांक 56. मानवामध्ये सुप्तावस्थेत असलेल्या दैवी पूर्णत्वाचे प्रकटीकरण करणे म्हणजे शिक्षण होय. अशी शिक्षणाची व्याख्या जी केलेली आहे ती स्वामी विवेकानंद यांनी केलेली आहे. जॉन ड्यूईंनी शिक्षणाची व्याख्या करताना म्हटलं आहे की शिक्षण म्हणजे अनुभवाचे पुनर्निर्माण आणि पुनर्रचना करून जीवन जगण्याची कला होय. तर प्लेटोनुसार सत्य, शिव व सुंदर ही जीवनाची अंतिम मूल्ये समजण्याची व अनुभवण्याची पात्रता मनुष्याला आणून देणं म्हणजे शिक्षण होय. व्हाईटहेड यांनी एज्युकेशन इज द इक्वेशन ऑफ द आर्ट ऑफ युटिलायझेशन ऑफ नॉलेज म्हणजेच संपादित ज्ञानाच्या योग्य वापराची कला म्हणजे शिक्षण होय असे म्हटलेले आहे. प्रश्न क्रमांक 57. विद्यापीठ कायदा 1994 कलम व त्यातील तरतूद हे अचूक ओळखा. आणि याच्यात पर्याय क्रमांक डी आणि सी हे दोन्ही बरोबर देण्यात आले. म्हणजे इथं दिलेली जी सगळी कलमं आहेत ती सगळी अचूक आहेत असं दिलेलं आहे प्रश्नाच्या उत्तरामध्ये. नियम 81 जो आहे संलग्नीकरण व मान्यतेसाठीच्या शर्ती आहेत. नियम 82 परवानगी मिळण्यासंबंधीची कार्यपद्धती. नियम 83 संलग्नीकरण करण्याची कार्यपद्धती आणि 84 महाविद्यालयांना मान्यता देण्याची कार्यपद्धती. प्रश्न क्रमांक 58. सॅम पित्रोदा यांनी डॅश म्हणून काम पाहिले. आणि या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, राष्ट्रीय ज्ञान आयोगाचे अध्यक्ष ते होते. राष्ट्रीय ज्ञान आयोगाची स्थापना 13 जून 2005 रोजी झाली. शिक्षण, शैक्षणिक व संशोधन संस्था यांचा विकास करण्यासाठी, ज्ञान अर्थव्यवस्था विकसित करण्यासाठी सल्ला देण्याच्या उद्देशाने याची स्थापना करण्यात आली होती. परंतु 2014 साली हा आयोग बंद करण्यात आला. 8 सदस्य याच्यात होते आणि याचे अध्यक्ष होते सॅम पित्रोदा. पुढील प्रश्न क्रमांक 59. पशुवैद्यकीय शिक्षण हे डॅश शिक्षणाशी निगडीत आहे. आणि या प्रश्नाचे 2 पर्याय अचूक देण्यात आले होते ते म्हणजे बी आणि सी, वैद्यकीय आणि कृषी या दोन्ही शिक्षणांशी पशुवैद्यकीय शिक्षण हे संबंधित आहे. आणि आता या प्रश्नपत्रिकेतील शेवटचा प्रश्न क्रमांक 60. AICTEचे पूर्ण विस्तार काय? आणि त्याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, ऑल इंडिया काउन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन, अखिल भारतीय तंत्रज्ञान शिक्षण परिषद. व्हिडिओ आवडला आणि उपयुक्त वाटला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका.
चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून अपकमिंग व्हिडिओजचे नोटिफिकेशन आपल्याला मिळेल. धन्यवाद.